संधी काळामध्ये ह्याच्या हातामध्ये कप आणून दिला आणि कप आणून देऊन तोंडाला लावणार, त्यावेळेला पाळण्यातल्या लेकरांना चिरमन चिरकलं. त्या माऊलीला विचारा चहा सपक होता का गोड होता. विषय मी काय बोलतो लक्षात आलं की ज्या वेळेला साधकाची वृत्ती तदाकार होते, तदाकार झाल्याच्या नंतर याच्या जिभेच्या चवीचा प्रश्न उरत नाही, त्याचा विषय संपलेला असतो, विषय तो त्यांचा झाला नाही. ही अवस्था भरताची होती. हनुमंतरायांनी अनुभवलं, शास्त्रकारांनी पटवून दाखवलं. म्हणतात कर्मेंद्रिय याची रीती सेविता श्रीरामची शक्ती उडाली कर्माची कर्मगती श्वेतावर्ताची निष्काम. कर्म करून निर्मुक्त अवस्था केव्हा प्राप्त होते हे लक्षामध्ये ठेवा का. आता याच्यामध्ये दोन प्रश्न आपल्याला निर्माण होतात. कोणते? जसं ज्ञानेंद्रिय परिपूर्ण रामरूप झाल्याच्या नंतर कर्म देखील रामरूपच व्हावं लागते. होईल का? होतंय का? सत्य की असत्य आपण आपल्या लक्षामध्ये घेऊ. एवढा रामाशी एकरूप अवस्थेमध्ये प्राप्त झालेला हा वर मग वरून अंतरा मार्गाने जात असताना त्याला दुसरा का भासला? प्रश्न लक्षात येतं की एवढ्या रामरूपाला प्राप्त झालेला वरून जात असताना हा का भासला. इथे याच्यामध्ये ओवी एक आपल्याला सांगून गेली आहे. आम्ही सूर्यवंशी राजे नियामक दंड करण्यासाठी इथं आलेला आहे. लक्षात आलं की आता याच्या मधला सिद्धांत असा आहे, रामाने राज्य कोणासाठी सोडलं? भरतासाठी. भरताने कोणासाठी सोडलं? रामासाठी. राज्य कोणाचा? रामाचा. माझा त्यामध्ये संबंध काय आहे? मला राखण म्हणून बसवलेला आहे. विषय लक्षात आला का? इथं शास्त्र प्रमाण येते यश नाहम प्रतः भाव न बुद्धीर यश न लिंपिती हत्वापि इमा लोकांना स हंती निबद्धते. भगवान परमात्मा काय सांगतात की वासनाबद्ध होऊन कर्म करण्यापेक्षा वासना रहित केलेलं कर्म करून देखील तो मुक्त होतो. हा सिद्धांत, हा सिद्धांत आहे. आता कर्म ब्रह्मकर्म कसं होतं याच्यासाठी व्यवहारिक दृष्टांत आपण आपल्या लक्षामध्ये घेऊ. एका आजीबाईने सोनेनं प्युअर दुधाचा चहा पिलेला पाहिल्याबरोबर तळपायाच्या मस्तकाला घेऊन कडा बोट मोडायला सुरुवात केली. तीच सुनबाई गर्भवती होऊन प्रसूती काळासाठी माहेरी गेली आणि माहेरवरनं ज्या वेळेला हिला वार्ता आली ती आजीबाई तुम्हाला नातवंड झाला म्हणून गेल्याबरोबर 10 रुपये कप किंमत असलेलं दूध पेल्यावर संख्या डोक्यात आली होती. आता 800 रुपये किलोची वस्तू घेऊन चालली आहे. कोणासाठी? कोणासाठी? लक्षात येतो ना दृष्टांत? नातवंडासाठी चाललेली आहे. पण खाणारा कोण आहे? खाणारी सून आहे. पण उपयोगाला कोणाचे येणार आहे? नातवंडाचे येणार आहे. तसं प्रापंचिक सत्तेमध्ये कर्म करत असताना ते कर्म भगवत कर्म आश्रम धर्म कर्म या रूपाने जर ते कर्म केला तर संसार करून निश्चित संन्यासी आहे. हे शास्त्र सिद्धांत. सोपं नव्हतं. ज्या वेळेला साधकाच्या लक्षामध्ये येतं त्यावेळेला साधक पूर्ण परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून हनुमंताला द्वैत रूपाने बाण मारून सुद्धा हा भरत निर्मुक्त झाला. निर्मुक्त चराचरी ही अवस्था भोगता रामानं सांगितले म्हणून बाण सोडला मला माहिती नाही. तसं ज्ञानेंद्रिय ब्रह्मरूप झाले. केलेलं कर्म देखील ब्रह्मरूप अवस्थेला प्राप्त इतक्या अधिकाराला प्राप्त झालेला भरत होता. हनुमंतरायांनी जाणलं. म्हणतात आईचा भरत रामे पोंजला तो देशती राम झाला हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला अपूर्व. आता विषय असा देखो लागला अपूर्व. आता अपूर्व या शब्दाबद्दलची व्याख्या आपण आपल्या लक्षामध्ये घेऊ. ज्या वेळेला हा हनुमंतरायांनी रक्षण करायला सुरुवात केले त्यावेळेला भरताची अवस्था पूर्ण देशच त्याचा ब्रह्ममय म्हणजे रामरूप झालेला होता. मग आता ज्या वेळेला हनुमंतराय पूर्वी सीता शुद्धीसाठी गेलेले होते त्यावेळेला सीता माता देवीच्या परिसरामध्ये 1 योजनापासून कणाकणातून राम 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 हा ध्वनी निघत होता. बरोबर आहे. मग आता इथं आल्याच्या नंतर या परिसरामध्ये देखील पूर्ण देशच म्हणजे अंतःकरण हे पूर्ण राममय बनलेलं आहे. पिंड राममय बनलं, ब्रह्मांड राममय बनलं. मग आता अपूर्व का दिसलं? प्रपंचिक सत्तेमध्ये सगळ्या जीवशकंठस्य व्यक्ती कोण असते? सगळ्यात ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमचा जीव सुद्धा धोक्यामध्ये घालता किंवा जीव देता अशी व्यक्ती कोण आहे? सगळ्यात प्रिय प्रपंचिक सत्तेमध्ये तर आपल्या अर्धांगिनी आहे. बरोबर आहे.
सीतामातेच्या परिसरामध्ये 1 योजनापर्यंत त्या कणातून त्या वनस्पतीतून राम राम ऐकायला भेटत होतं. सीता रामाची पत्नी आहे, नवल नाही. सीता रामाची पत्नी आहे, नवल नाही. पण इथं भरताच्या परिसरामध्ये अपूर्व मला हे ऐकायला येऊ लागले. अशी अपूर्व अवस्था मला अनुभवाला येऊ लागली. हा आनंद कोणाला झाला तर हनुमंतरायाला आनंद झाला. भक्ती माध्यमातून जर आपण विचार केला तर भक्ती करत असताना भक्तीचा मुख्य सिद्धांत काय आहे? भक्तानी भक्ताला पाहिल्याच्या नंतर आनंद वाटावा अशा प्रकारची आचरण शक्ती असावी का भक्तानी भक्ताला पाहिल्याच्या नंतर कंटाळवाणी वाटावा अशी शक्ती असावी? तर भक्तानी भक्ताला पाहिल्याच्या नंतर आनंद वाटावा. म्हणजे हा आनंद केव्हा वाटतो? जेव्हा देहाचा संबंध तोडला जातो तेव्हा या आनंदाची अनुभूती साधकाला येते. म्हणून हनुमंताला अनुभवलं, अपूर्व वाटलं आणि आनंद वाटू लागला. म्हणतात नगराबाई राम वृक्षध्वनी राम 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 रूप सकळ द्रुम पलवंगम विस्मित. आता कोणाच्या सहवासात गेला होता? संतांच्या सहवासामध्ये गेलेला होता. हाही संत होता, बरोबर आहे की ज्या वेळेला त्या परिसरामध्ये गेलं तर प्रत्यक्ष तिथल्या वनस्पती झाडं पानं याच्यातून सगळं राम 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 याला ऐकायला येत होतं. मग आपल्याला काय येत नाही? विषय लक्षात येण्यासाठी मी बोलतो बरं का. आपणही देवाचे भक्त आहोत ना, पण आपल्याला काय ऐकायला भेटत नाही? याचा अर्थ असा आहे की आम्ही दैहिक अवस्थेतून भक्ती करतोय. आम्ही दैहिक अवस्थेतून भक्ती करतोय आणि हनुमंत देहाचा संबंध तोडून भक्ती करतात म्हणून कणाकणातून राम राम ऐकायला येतो. दोघांचा फरक एवढा, ज्या वेळेला साधक कादाकार होतो त्यावेळेला कसल्याच प्रकारचा संबंध तिथं राहू शकत नाही. देहाचा संबंध तुटला, वेदाची निवृत्ती झाली, त्यावेळेला आनंद आणि आनंद याच्या पलीकडे दुसरा काही सिद्धांत राहत नाही. हा आनंद या कोणाच्या संगतीमध्ये? भरताच्या संगतीमध्ये हनुमंताला अनुभवायला येऊ लागलं म्हणून आनंद वाटला. म्हणतात दिशा तुमजुमी ती रामे त्रणे कोंदली राम नामे वायू गर्जे राम नामे योम रामे कोंदले. विषय असा आहे, आकाश रामनामाने कुंदून गेलं, दिशा व रामनामाने कुंदून गेल्या, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायू सगळ्याला माहिती का. पण इथं पिंडाच्या दिशा लक्षात घेतल्या पाहिजेत. विषय लक्षात आला की आपल्या मनामध्ये किंवा आपल्या हृदयामध्ये जर आनंद झाला तर बाहेर आनंद आहे, जर घरात नाही आनंद झाला तर बाहेर आनंद वाटतो का? वाटू शकत नाही. पहिलं पिंड हे आनंदमय झालेलं आहे आणि नंतर ब्रह्मांडामध्ये आनंद उपभोगू लागलेला आहे. हा विषय लक्षात येण्यासाठी साधकाची समोरची बाजू जी आहे ती पूर्व दिशा आहे, पाठीकडची बाजू जी आहे ते पश्चिम दिशा आहे, जी डावी बाजू आहे ते दक्षिण दिशा आहे, उत्तरची बाजू आहे हे डावी बाजू जी आहे तर उत्तर उजवी बाजू आहे दक्षिण दिशा आहे. डाव्या पायाचा अंगठा उजवा कान आग्नेय नैऋत्य वायू, कमरेपासून खालचा आधो आणि वरचा ऊर्ध्व. पूर्ण पिंड ब्रह्म झालं, पूर्ण ब्रह्मांड ब्रह्म झाला. आता आपल्याला एक सिद्धांत लक्षामध्ये घ्यायचा आहे, वायू नाम राम नामे गरजे. वायूनं राम नाम म्हटलं कधी ऐकलं होता? आपल्याला तर ऐकायला भेटलं नाही. मग शास्त्र खरं का आम्ही खरे? विषय लक्षात येण्यासाठी मी बोलतो, ज्या वेळेला साधक श्वास आत घेतो त्यावेळेला कोणी शब्दाचा उच्चार होतो? सो या शब्दाचा उच्चार होतो आणि बाहेर सोडल्याच्या नंतर अहम या शब्दाचा उच्चार होतो. दोन शब्द एका ठिकाणी जर जोडलं तर त्याचं सोहम होतो. सोहम या शब्दाचा समानार्थी शब्द राम, म्हणजे वायू गर्जना करतो की नाही, जन श्वासावर लक्ष ठेवलेला आहे त्याला वायू राम नाम गर्जना करतो ही अनुभूती येते. आमच्यासारख्या हेजऱ्याला येईल का? कल्पांती येऊ शकत नाही. या वेळेला हनुमंताने अनुभव घेतला आणि राम नामामध्ये तल्लीन झाला. म्हणतात सत्संगे धरा सदर भूती वागविते निरंतर सांडोनी कठीणत्व प्रकार मृदू अनुवारे स्वय झाली. आतापर्यंत आपण जेवढं श्रवण केलं त्यांचे लक्षण जेवढे वर्णन केले भरताच्या भक्तीचे, त्या लक्षणामध्ये परिपूर्ण अवस्था प्राप्त झाली त्यावेळेला त्याचे वागणं कसं राहतं याच्याबद्दलचे दृष्टांत पंचमहातत्वाचे लक्षात आले की हे कशासाठी दिलेले की ज्या वेळेला साधक ह्या अवस्थेला येतो त्यावेळेला ह्याची वागणूक कशी होते आपण त्याला आचरण म्हणतो.
बरोबर आहे? आता याचा सिद्धांत आपण लक्षामध्ये घेत असताना सतसंग या शब्दाचा अर्थ काय असावा हेही आम्हाला माहिती नाही. सत्संग या शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केलेली आहे. सर्वतो मनसो संगमादो सर्वच्च दया मैत्री परसरयो होतेषु यतो चित्तम. दया मैत्री आणि परसरयो याचा संग करणे याचं नाव सत्संग आहे. लक्षात आलं की ज्या वेळेला मनात यावं लागेल तेव्हा बाहेर पाया पडतात, अन्यथा मनात येणं पाया पडत नाही. हे मानसिक संघ आहे. ज्या वेळेला या तीन संघाची अवस्था साधकाला प्राप्त होते, पृथ्वीला प्राप्त झाली. पृथ्वी कठीण आहे. पृथ्वी सारखा अहंकार हा कठीण आहे. साधक या संगतीच्या योगाने आधाराची इच्छा प्राप्त करण्यासाठी तयार झाली, मृदू बनली आणि सकळ जीवाला आधारभूत झाली. तू नको मी नको असं काही म्हणले का? या रे लहान थोर, येथे सकाळ अशी आहे अधिकार, कोणीही या, सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांना समत्व आहे. ही समत्व अवस्था ज्या वेळेला परिपूर्ण अवस्थेला साधक प्राप्त होतो त्यावेळेला तिथल्या भेदाची निवृत्ती होते. जशी पृथ्वी एकात्मा आहे तसा संत महात्मा एकात्मा असतो आणि त्या एकात्मा अवस्थेनं भरत वागू लागला म्हणून त्याच्याकडे कसल्या प्रकारचा द्वैताभावाचा संबंध नव्हता म्हणतात. सत्संगती ओलावली आधी शांती घरेशी आली, एकात्मता वितारली, वर्तू लागली अविरुद्ध. सत्संगतीच्या योगाने शांती प्राप्त झाली. शांती प्राप्त झाल्याबरोबर शांती केव्हा प्राप्त होते? द्वैताचं निरसन झाल्याच्या नंतर. मी एक कोणीतरी आहे, मी एक अधिकारी आहे याचा संबंध होण्याबरोबर अद्वैत होता. अद्वैत झाल्याबरोबर सकाळला तुम्ही कुणी या आणि कशीही या, तिथं जरी आला तर त्याचा द्वैताभाव करत नाही. म्हणून संतांना जर उद्धट भाषेनं बोललं तरीही समाधान राहत होते आणि आदरातिथ्याच्या भावनेतूनही जरी बोललं तर संत समाधान राहत होते. म्हणजे याचा संबंध देहाचा तुटलेला होता. जसं पृथ्वी एकात्मा आहे तसं तो भरत त्या परिसरामध्ये एकात्म रूपाने वागू लागला म्हणून भरत होऊन गेला. सत्संगती धारी जीवना वितरो ऐक्यव्रती सकाळ जना अतिस्वादना मधुरत्व. सकळ जना सगळ्यांना सारखंच आहे, कसल्याच प्रकारचा नाही. जसं पृथ्वी सारखा कठीण अहंकार मृदू बनला कोणाच्या संगतीनं? सत्संगतीच्या योगाने, म्हणून जगाच्या ठिकाणी अद्वैत अवस्था झाली. तसं जीवनाला सतसंगती लागली म्हणजे पाण्याला सतसंगती लागली. आपण याच्यामध्ये हा एक सिद्धांत आपल्या लक्षामध्ये घ्यायचा की पाण्याची ऊर्ध्व गती आहे म्हणतात. सर्वसामान्यतः उंचवट्याकडनं सखोलाकडं पाणी येतं, पण सखोलाकडनं उंचवट्याकडे कधी गेलेलं आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला पत्ताही नाही. जर असं झालं असतं तर पाईपलाईन करायचा संबंध आला नसता. याला सतसंगती लागली. सतसंगती झाल्याच्या नंतर या पाण्याची वाफ होते आणि वरी जाते, उलटी गिरी की. हाच सिद्धांत आपण आपल्या लक्षामध्ये घेऊ. आपल्या पायाच्या अंगठ्याकडनं हृदयाकडे रक्त उलट येतं, बरोबर आहे. ह्याला सतसंगती लागली. सतसंगती लागल्याबरोबर तो खरट असलेलं पाणी गोड झालं, मेघामुखी पडलेलं पाणी गोड होतं आणि सकळ जीवाला समान अवस्था प्राप्त होते. आता कशी होते? पाण्यापासून चित्ताची निर्मिती होते आणि चित्त चैतन्याच्या ठिकाणी चिंतित जर झालं, चैतन्याशी समृद्ध जर झालं तर तिथं कसल्या प्रकारचा द्वैताभाव राहत नाही. कसा राहत नाही? पुढच्या ओळीमध्ये. गाय दे कोणी सज्जन निववी देवोनी जीवन, व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीची. भेद आहे का? काहीच भेद नाही. गाय आली का वाघ आला का? गायीशी तर चारो व्याघ्राशी विष होऊन मारू. जसं पाणी अद्वैत अवस्थेमध्ये आलेलं आहे त्या संतांचं चित्त अद्वैत होऊन ब्रह्मस्वरूपामध्ये तल्लीन होतं, त्यावेळेला भेदाची निवृत्ती होती. जसं पाणी समत्व रूपाने राहतो तसा संत महात्मा समत्व रूपाने राहतो म्हणतात. भेदाची होता सत्संग आकर्षणी राहत शक्ती, स्वयंप्रकाशे सर्वभूती, त्रिजगती माझी वितरे. तेज नामक बुद्धी तत्व आहे. तेजापासून बुद्धीची निर्मिती झालेली आहे. ज्या वेळेला जगताच्या ठिकाणी सूर्य देवतेनं प्रकाशित केलं पण कोणाला जाळलेलं नाही. म्हणजे त्याच्याकडे दया मैत्री आणि परस्पर याचा संघ होता, हा भाव होता. त्याच्यामुळे प्रकाशित केलं. तीन त्रिभुवनाच्या ठिकाणी प्रकाशित केलं पण कोणाला जाळलं नाही, ओढलं नाही, कोणाला विध्वंस केलं नाही. तसं साधकाची बुद्धी
पूर्ण समत्व अवस्थेला प्राप्त होते, त्यावेळेला तो साधक समत्व अवस्थेमध्ये सगळ्यांचा विचार ब्रह्मस्वरूपामध्येच करतो, अन्यथा दुसरा विचार त्याला येत नाही. अशी समत्व अवस्था संतांची असते. या न्यायाला शास्त्रकार सिद्ध करतात. बोला. चला शेवळे महाराज सांगण्यासाठी यावं आणि गौते महाराज वाचन करण्यासाठी यावं. या तुम्ही. ज्याने प्रकाश निजग्रही त्याची प्रकाशा उणे नाही, पारखा चोरू आल्या पाही प्रकाश त्यासही तैसाची. जसं प्रकाशाला तुझं माझा आणि घरचा बाहेरचा असा काही संबंध राहत नाही, तसं ज्याच्या बुद्धीचा निश्चयात्मक अवस्था समत्व रूपाला प्राप्त झालेली आहे त्याने माझा तुझा असला तसला तुझ्याकडे भेद बुद्धी राहत नाही म्हणतात. वायू सत्संगा लागला चंचलत्व फुले विसरला, योगेश्वरा भेटो आला निश्चळ झाला निजरूपी. वायूला सतसंगती लागली आणि योगेश्वराला भेटायला आला. कोण योगेश्वर? योगी या शब्दाचा उच्चार नाही होता इथे, योगेश्वर या शब्दाचा उच्चार केलेला आहे. आणि योगेश्वर या शब्दाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर या वायूचं निजरूप कोण आहे? तर निराकार भगवान परमात्मा आहे. त्या भगवंताला भेटायला ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो स्थिर राहतो. तो भगवंत कुठं आहे? तुमच्या आमच्या हृदयस्थानाच्या ठिकाणी आहे. त्यालाच यत्र योगेश्वर हा कृष्ण यत्र पार्थो धनुधरा हा आपण विषय या संदर्भात ओळखतो. या भगवंताला भेटायला आल्याबरोबर तो वायू इथं निश्चळ होतो, म्हणजे स्थिर होतो. प्राण आला की व्यान समान उदान आणि आपण हे 4 वायू तयार होतात. म्हणजे एकूण 5 प्राण आहेत, एकापासून 4ची निर्मिती झाली आणि ते 5 प्राणापैकी 4 वायू तुमच्या आमच्या देहाच्या ठिकाणी या भगवंताच्या कृपेनं स्थिर आहेत म्हणून देहाची हालचाल होते, अन्यथा हालचाल होत नाही. भगवंताच्या रूपाने स्थिर झाले. स्थिर झाल्याच्या नंतर तोच वायू प्राण रूपाने येरझाऱ्या करायला सुरुवात केला. त्या भगवान परमात्म्याला भेटायला आल्याच्या नंतर निश्चळ तो प्राप्त झालं आणि इथला भगवान निघून गेल्याच्या नंतर त्या योगेश्वराला भेटा येते का? त्यानं कधी येत नाही. ह्याची समत्व अवस्था कशी होते पुढच्या ओळीमध्ये ऐकू. विसरे तरी सर्व देही पर्यासक्त नव्हे काही, सुवास दुर्वासन मने काही निसंग पाही विसरता. सर्वादेही म्हणजे देहाचा संबंध आला की जर पहिल्या ओवीमध्ये योगी जर सिद्ध केलं तर दुसऱ्या ओवीमध्ये सर्वादेही म्हणण्याचा प्रश्न उरत नाही. बरोबर आहे? पण सगळ्याच्या देहामध्ये आला, कुणकुणी जरी वाहिला तर कुठं आसक्त राहिलेला नाही. तसं साधकाचं मन हे वायू तत्वापासून प्राप्त झालेलं आहे. मन मना भो मद भक्त मध्ये इमाम नमस्कुरु, तू मन हे मीची करी. ज्या वेळेला मनाची एकाग्रता होते त्यावेळेला सहज संतांनी सांगून दिलं, सहज म्हणतो आधी मन मुंडा मागून ब्रह्म धुंडा. बरोबर? ज्याच्या मनाची समत्व अवस्था एकाग्र झालेली आहे त्या साधकाची स्थिती कशी असते तर वायू सारखी स्वज्वळ निश्चळ आणि समत्व अवस्था असते. या समत्व अवस्थेला प्राप्त झालेला भरत होता म्हणतात. सत्संगाला दले आकाशे खुपडीने पै कोणाशे, विश्वम या निरावकाश विरक्त उदास सर्वत्र वशे. आता या अंतरामध्ये आकाशाच्या पोकळीमध्ये अनेक ढग येतात, अनेक ऋतू येतात, निघून जातात. आहे त्या ठिकाणी त्याने विरक्तच आहे. आकाशापासून अंतःकरणाची उत्पत्ती आहे, त्याला अंतःकरणाची उपाधी आलेली आहे. जसं विरक्त अवस्था आहे तसं साधकाची अंतःकरणाची वृत्ती विरक्त जर असेल तर तिचा आनंदच आहे. त्याला शास्त्रकारांनी पुरावा दिलेला आहे. कोणता पुरावा दिलाय? स्व अंतःकरण जिता सर्व कामोपशांता परमात्मा परवता धुरी नाही. आणि अंतःकरण स्वच्छ झाल्याबरोबर तिथंच तो भगवान परमात्मा आहे. मग तिची ऐक्य अवस्था कशी होते पुढच्या ओळीमध्ये? शीत उष्ण प्रजन्य धारी नलिपे एकही विकारी सत्संग थोरी एवढी. विकाराच्या 2 पद्धतीने मापन केलं जातं. कास्ती जी आहे ते विकृती अपक्षती विक्षती वर्धते अशा प्रकारचे एक 6 विकार देहाचे विकार वेगळे. पण इथं प्रसंगाच्या माध्यमातून शब्दाचं अनुसंधान घ्यावं लागते. बरोबर आहे? विकार आहेत अनेक प्रकारचे. तुझं माझं, ही माझी कन्या, हे माधवाची कन्या, हे जे काही भाव आहेत हे विकार आहेत.
ही विकार आहे. ज्यावेळेला ज्याचं अंतःकरण स्वच्छ होतं त्यावेळेला याची जन्म दिलेली मुलगी याच्या गळ्याला भेट दिल्याच्या नंतर जो आनंद प्राप्त होतो तो आनंद कुठलीही समाजातली व्यक्ती त्याच्या गळ्याला जर गळा मिठी मारली तर तोच आनंद त्याला व्याप्त होतो. बरोबर आहे. जसं 6 विकार निघून जातात. कोणती विकार आहेत की ही 6 ऋतूची विकार आहेत. आभाळ येतं निघून जातं पण ठाईच आकाश जसं स्वच्छ आहे तसं ज्याचा अंतःकरणाचा भाव आकाशासारखा निर्मळ आहे ती समत्व अवस्था आहे आणि ती अवस्था ज्याच्याकडे आहे त्याला तो देवप्रिय होतो आणि भगवंत त्याच्या नादाला लागतो. बरोबर. म्हणून राम भरताच्या नादाला लागलेलं होतं. ही अवस्था हनुमंतांनी पाहिली. हनुमंताला आनंद वाटू लागला. म्हणतात आईशे नगराव घेती संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नंदत. आता या ओवीच्या शेवटच्या चरणाचा जर आपण विचार केला तर सौभाग्यवंत कोणाला म्हणावं. फक्त व्यवहारिक दृष्टिकोनातून आपण आपल्या लक्षामध्ये घेऊ. ज्याचा कुंकव पुसलं जात नाही तो सौभाग्य. बरोबर. मग आता या ओवीच्या माध्यमातून सौभाग्य या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा. या सौभाग्य या शब्दाचा अर्थ जन्म मरण विरहित अवस्था घ्यायची. लक्षात आलं की आता फक्त नगर म्हणले म्हणून आपण आणखी नगरच म्हणून चलू. नगर सिद्ध झालेलं नाही. 4 ते 5 वयामध्ये नगर सिद्ध होईल. अवघं नगरच पूर्ण नगर तिथं रामामध्ये झालेलं होतं आणि त्या राम रूपामध्ये राम चैतन्यामध्ये नटलेलं असल्यामुळं त्यांच्यासारखं भाग्यशाली दुसरं कोणी नव्हतं. माझे मरणाची मरुणी गेली ही अवस्था भरताच्या नगरात होती. नगर सिद्ध झाले नाही. आणखीन 5 वयाच्या नंतर सिद्ध करू. बोला. कोणाई नाही दुर्दशा कोणी नव्हती हीन मानसा श्रीराम भजने उल्हासा सावकाशे नंदती. त्या नगरामध्ये सगळे उल्हासित होते बरं का. कोणालाही दुर्दशा नव्हती आणि कोणीही हिनकट नव्हतं. आता दुर्दशा कशाला म्हणावी आणि हिनकटपणा कशाला म्हणावा या 2 शब्दाचा अर्थ आपण आपल्या लक्षामध्ये घेऊ. दुर्दशा या शब्दाचा अर्थ पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम जननी जठी शयनम ही दुर्दशेचं लक्षण आहे. लक्षात आलं की हिनकटपणा कोणाचा. हे माझा आहे हे भावाचा आहे. हा जो द्वैता भाव राहतो हा हिनकटपणा. त्या नगरामध्ये अशा प्रकारचा हिंकटपणा नव्हता. अखंड भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होते. म्हणतात उदिम एक मोरा करणे अक्षराचे खरे नाणे तैचे देणे तैचे घेणे कोणाही उणे असे ना. उणे असे ना. कोणालाच उणे नव्हतं. एक व्यापारी असा होता की एकच घेणं आणि एकच घेणं. एक जर बाजूला काढलं तर बाकी किती शून्यच आहे की. विषय लक्षात येतो का. म्हणजे ब्रह्मांडामध्ये एक असा पण एकामध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे. एकामध्ये जी ब्रह्मांड आहे ती एक बाजूला काढून दिल्याच्यानंतर शून्यच आहे की. याचा अर्थ असा आहे की तिथं द्वैता भावाचा संबंध नव्हता. एकच देणं राम देणं राम घेणं याचा भाव असा आहे ज्या प्रेमाने घेतलेला आहे त्याच प्रेमाने त्याला परतवलेला आहे. अशा प्रकारची अभेद अक्षर ज्याचा नाश पावत नाही. नाश कशाचा पावत नाही. सत्यत्वाचा नाश पावत नाही. आणि ते सत्य स्वीकारल्याच्या नंतर स्वीकार सत्य देणं आणि सत्य घेणं असा व्यापार भारताच्या नगरात होता. एक दिवस तुलेता घेता एका बोलाची कथा एका वाचोनी सर्वथा तुझी वार्ता ऐकेना. आपल्या जीवनाचा पूर्ण जर विचार केला तर एकच बोल आहे. दुसरा बोलच नाही. आहे की तर तो बोल कोणता आहे मगाशी सांगून दिलेला आहे. सोहम सोम याच्याशिवाय दुसरा बोलच नाही. हे जर एक काढून टाकलं तर ह्याला किंमत मिळेल का. म्हणून एका बोलाची कथा त्या नगरामध्ये होते. जन श्वासावर नियंत्रण ठेवलंय त्याला ही बोल कळतो अन्यथा इतरांना कळत नाही. अशा पूर्ण अवस्थेला प्राप्त झालेला तुझेपणे जे दलाल ठकू पाहे तत्काल सर्वेश्वर नेतान लगे पळे घेऊन सबळ जात असे. दुजेपणाचा दलालच त्या नगरामध्ये नव्हता. मग आता दुजेपणाचा दलाल या शब्दाचा अर्थ काय आहे तर मी आणि माझं हा दुजेपण आहे.
आता हा दलाल कसा करतो फक्त लक्षात येण्यासाठी दृष्टांताच्या माध्यमातून एक महात्मा काशी तीर्थक्षेत्र करून आलेला होता आणि एक महात्मा चारधाम यात्रा करून आलेला होता. योगायोगाने दोघांची गाठ भेट झाली आणि काशी तीर्थक्षेत्र करून येणारा महात्मा काशी क्षेत्राचं वर्णन करत असताना या चारधाम यात्रा करून येणाऱ्या व्यक्तीने काय म्हणलं, ए हेंद्रे अगं एक तीर्थ करून आलाय पठ्ठ्याने 4 धाम. हे दलाल गेलं का नाही, 20,000 बी मुकलं आणि 1 महिना बी वाया घातलं. हे दलाल भारताच्या नगरामध्ये नव्हते आणि असे दलाल त्याची उडी पडे सर्वस्वेची जीवित पुढे काही उपाय न चले पुढे पडे रोकडे अनर्थी. पडे रोखणे अनर्थी एवढा मोठा परमार्थ केला आणि शेवटी मी आणि माझं म्हणल्यामुळं संपूर्ण अनर्था म्हणले पडला. अनर्थ कोणता होतो तर पुन्हा पुन्हा लक्षाच्या वैशिवणी जन्माला येतो. त्या अनर्थामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. अशी दलाली जवळ येऊ देऊ नका या ज्ञानशास्त्रकर्ता उपदेश करतात. अंगळू मंगळू नंद भाषा सवेगा निवडू पाहे खसा प्राण्याने कळे सहसा दलाल ऐसा द्वेताचा. दलाल ऐसा द्वैताचा. अंघोळ म्हणजे 8, मंगोळ म्हणजे 10. अभ्यासकासाठी मी बोलतोय. जर कोणाकडे हरिविजय ग्रंथाची जुनी लिपी जर असेल तर त्या जुन्या लिपीमध्ये या 2 शब्दाचं अर्कुल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पाहून घेऊ शकता. अभ्यासकासाठी बोलतोय बरं का. अंघोळ म्हणजे 8 आणि मंगोळ म्हणजे 10. ही भाषा आपल्याला कळते का? आपण बाजारात जर गेलो, बैल बाजारात जर गेलो तर आपल्याला त्यांच्या भाषेमध्ये दलाली भाषा आपल्याला कळते का? कळत नाही. त्यांच्या जशी दलाली भाषा आहे तसं तुमच्या आमच्या घराघरात दलाली भाषा. लक्षात आलं की कोणती भाषा आहे? हे माझ्या आईचं आहे, हे माझ्या पत्नीचं आहे, हे माझ्या भाऊजाईचं आहे, हे माझ्या भावाचं. ही जे अशा प्रकारचा दलाल जर इथं घुसला तर त्याच्या जन्माचा वाटोळा केल्याशिवाय राहत नाही आणि त्याला दुःख भोगल्याशिवाय पर्याय नाही म्हणतात. भरत नगरी लोक चतुर कांगवीर होता द्वेताचा संचार व्रती सत्वर छेदिकी. मुली पूर्ण ऐकली की व्रती सत्वर छेदिकी. व्रती हा शब्द प्रयोग केल्यामुळं नगर कोणतं ठरलं? देहरूपी नगर आहे आणि या देहरूपी नगराच्या ठिकाणी द्वैताची व्रती शिरली तर त्या व्रतीला द्वैताच्या खणून काढत होते. मग आता भारताच्या नगरातले लोक कोणते तर आपल्या नगरातले लोक कोणते? कधी विचार केला का बाबा? हा विचार केलो नाही म्हणून आमच्याकडनं अज्ञान गेलेलं नाही. विषय लक्षात येण्यासाठी मी बोलतो. भारताच्या नगरातल्या लोकांची संख्या आणि नावं ऐकून घ्या. श्रद्धा, भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य हे भारताच्या नगरातले लोक आहेत. आणि आमच्या नगरातले लोक आशा, मनशा, त्रशा, भुली, भ्रांती, काम, क्रोध, मग हे आमच्यातले लोक आहेत. मग ह्या लोकांच्या ठिकाणी दलाली कर म्हणायची काही गरज आहे का? ऑटोमॅटिक दलाली होती. आणि त्या लोकांमध्ये दलाल जर गेला तर टिकू देईल का? या न्यायाला पूर्ण दलालाचा संबंध तुटलेला होता. द्वैताची कशा त्या नगरामध्ये नव्हती. अशा एकात्म स्वरूपाला प्राप्त झालेली वर्ताची स्थिती शास्त्रकारांनी वर्णन केली. हनुमंतांनी अनुभवलं. एक उदी माईचा आकळी सगळी या काशा द्वेताची तेथे कोण दशा परंपरेच्या विनटले. आता याच्यामध्ये आपण हा विषय लक्षामध्ये घ्यायचा की एक उदी म्हणजे एक व्यापारी आकाश खरेदी करत होता. आता कसं खरेदी करत होता का त्याचा भाव काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय. लक्षात आलं की अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आकाश करतो बरं का. याच्यामध्ये ज्या वेळेला अंतकरणाला जिंकतो आणि अंतकरणामध्ये भगवत प्रेमाचा भाव ज्या वेळेला घुसतो त्यावेळेला मायेचा भाव तिथं प्राप्त होत. ह्या व्यापाऱ्यानं खरेदी केले की श्रद्धा या व्यापाऱ्यानं अंतकरण खरेदी केलं. अंतकरण खरेदी केल्याबरोबर दुसरा भाव त्याच्यामध्ये येत नाही. असं रामरूपामध्ये नटलेली जनसंख्या होती. या न्यायानं वर्णन करतात. अंबर धरे तुषारी अंबर धरे तुषारी. आपण पूर्वी म्हणत होतो आता आबाळाला बी आलंय
नक्की पाऊस पडते, म्हणजे माऊल्यासारखा पाऊस पडतो, बरोबर आहे. हा सिद्धांत आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की ज्या वेळेला चारही अवस्थेमध्ये साधकाचं भजन होतं. आता 4 वटे, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकाय, याच्यामध्ये 4 रस्ते, जागृती, सुसुप्ती, स्वप्न आणि तुरिया. तुरियामध्ये भगवंत प्राप्त होते. हे 3 ओलांडावर का. आता ही 3 ओलांडण्यासाठी साधकाची प्रक्रिया कोणती होती लक्षात ठेवण्यासाठी होतो. आता या व्यासपीठावर बसलो. आता काही लोक म्हणतात किंवा आपलं मत व्यक्त करतात किंवा आपलं सहज कोणी बोलू शकते. आम्ही एवढं देव करतो, देव कधी आमच्या स्वप्नात आला. जर देव स्वप्नात येत नाही तर देव कशाला करतोस प्रयत्न. विषय लक्षात येतं की ज्या वेळेला एक व्यक्ती शेतमाळावर आहे, तिथून कडव्याचा भारा, चैत्र महिन्याचा उन्हाळा आहे, 25 महिन्याचा भारा डोक्यावर घेतलेला आहे. येत असताना अचानक एक भुजंग समोर उभा टाकला. त्या भुजंगाला पाहिल्याबरोबर गपमन त्याला बाजूला सोडून वाट बाजूला काढून आपल्या घरला आला. संध्याकाळी झोपला, झोपेत दचकून उठतो की नाही. मग मरका साप बघितल्याच्या नंतर दचकून उठतो. मग ज्या की भगवान परमात्म्याला जर प्रेम लावलं तर का तिन्ही अवस्थामध्ये भगवान दिसत नाही, का दिसत नाही. शास्त्राचं म्हणणं बोलत नाही. शास्त्राचं जे म्हणणं आहे ते सत्य आहे. ज्या वेळेला साधक एखाद्या वेदांतिक शब्दाचं चिंतन करतो त्यावेळेला तिच्या स्वप्नामध्ये चिंतन येतं. ते का लाभादी सत्य. पण जिव्हाळा लावा लागतो. जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझ देवाचा. आणि हे ज्याच्याकडे प्राप्त झालेला आहे तो साधक ही गोष्ट अनुभवतो. आणि एवढी जी 42 श्लोक जी दिलेली आहे हे पूर्ण अनुभव दिलेली. आम्ही विचार करत नाही पण याच्यातून वंचित आहोत. अशा प्रकारची पूर्ण अवस्था साधकाला प्राप्त होईल. ज्या वेळेला भगवंताचं चिंतन होतं त्या चिंतनामध्ये कीर्तनाच्या रंगी रंगलो ज्या वेळेला रंगून जातो त्यावेळेला अंगावर शहारे निर्माण, केस खडी होतात आणि त्याच्यात तल्लीन होतो. त्यावेळेला त्याच्या अंगावरती घाम गळला जातो. हे तुषारली आभाळ तुषारून आलं, त्याच्यामध्ये घाम फुटला, अगदी पाणी पडायला सुरुवात केलं. ही झाल्याच्या नंतर तिची अवस्था काय होते पुढे आनंद भरताचे मनी गेले शून्यत्वा बुडोनी चैतन्य घन होनी निर्विकार जनी सुस्थिर. निर्विकार जनी सुस्थिर आनंद भरताचे मणी. शून्यत्व गेले बुडूनी. शून्य कशाला म्हणावं. शून्य या शब्दाचा अर्थ आहे माया. जन देहावर ममत्व केलेला आहे, देहाच्या ममत्वामध्ये गुंतलेला आहे, तो मायेच्या अधीन आहे. त्याचं नाव शून्य. ज्या वेळेला ह्या शून्याचा त्याग होतो, अधशून्य मधशून्य ऊर्ध्वशून्य अधशून्य, त्याच्या पलीकडे ज्या वेळेला साधकाची पूर्ण अवस्था प्राप्त होते त्यावेळेला ब्रह्म एकांत प्राप्त होतो. ज्या वेळेला ब्रह्ममय साधकाला अवस्था प्राप्त होते त्यावेळेला तो साधक निर्विकार राहतो, कुठल्याच विकारामध्ये राहत नाही. जसं माणूस स्वप्नाच्या पलीकडच्या झोपेमध्ये गुंततो त्यावेळेला त्याला कोण तुडवलं का, कोण तिच्या पाया पडलं का, कोण त्याला शिव्या दिलं का, काही त्याला काही वाटतं का. त्याच आनंदामध्ये तरी नको. साधक त्या आनंदामध्ये निमग्न झाल्याच्या नंतर आनंदी आनंद अवस्था साधकाला प्राप्त होते म्हणतात. गर्दता राम नाम करलो जगा घ्यायची मौरले मोक्ष फळी लग्नोनी आले ऐक्य झाले हरिरंगी. हे आपल्या अनुभवाचे आपल्या अनुभवाची गर्दता रामनाम कल्लोय. आता याचा सिद्धांत आपण आपल्या लक्षात घेऊ. कितीही नास्तिकातला नास्तिक जरी व्यक्ती असला, किती नास्तिक असलो आणि सहज तो म्हणजे मंडप सोडून मंडपाच्या दूर अंतरावर जरी बसलेला असला तर इथं शास्त्राने एक प्रमाण दिलंय. कीर्तनाचे नट नाचिले, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. ज्या वेळेला इथं मृदंगात रामकृष्ण हरी बोट पडलं आणि हा ध्वनी तिच्या कानात शिरल्याबरोबर नास्तिकातला नास्तिक माणूस बसल्या जागी डोबतो. बरोबर आहे. मग ज्या वेळेला त्या भजनामध्ये येऊन तल्ली होऊन ज्या वेळेला तो नाचायला सुरुवात करतो त्याचं अंतःकरण भारावून जातं आणि भारावून घाम गळायला सुरुवात करतो त्यावेळेला तो मोक्ष प्राप्त होतं. म्हणजे वासना रहित होणं, वासनेचा संबंध तुटणं. ज्या वेळेला वासना रहित अवस्था होते तेच फळ साधकाला प्राप्त होतं. आणि ते फळ प्राप्त करण्यासाठी तुमची आमची ही जिज्ञासा वरती आहे. म्हणून 45-50 वर्षापासून हिच्या नादाला लागला आणि आमच्यावर कृपा केली. जेव्हा कृपा करील तेव्हा हे फळ मिळेल. या यानं सुंदर वर्णन शास्त्र करता देखता
नगर व्रतांत कपी स्वानंदे डुलत पुढे देखील भरत अतिविस्मित स्वय झाला नगरातला वृत्तांत ऐकल्याबरोबर पाहिल्याबरोबर अनुभवल्याबरोबर आनंद वाटला. आनंदाच्या भरामध्ये तो देखील तल्लीन झालेला. समज पाहिल्याबरोबर भरत कोणासारखा वाटला? भरत वाटला का? भारताची हिची ओळखच नव्हती ना. रामासारखा दुसरा गेला होता. ज्या वेळेला निरीक्षण केल्याच्या नंतर हनुमंताच्या अनुभवाला काय काय पुढे ऐको. पुंडरी कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय कपिवर्य मारुद्र हनुमान की जय. त्याला तुमचा विषय उद्धव महाराज असतील आणि अवशेकर महाराज सांगतील. गुरुजी पुन्हा बसलं की त्यांना पुढे